अरे ऋषिकेश, एक माणूस आपल्याशी इतके दिवस खोटं बोलतोय, चुकीचे व्यवहार करतोय, फसवतोय आपल्याला, आणि एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षातही आली नाही? किती हलगर्जीपणा रे हा, किती हलगर्जीपणा! किती पैशांचं नुकसान झालंय कोणास ठाऊक. नुकसान सोडून दे, पण एक माणूस आनंदाचार्यांच्या कंपनीमध्ये खोटं बोलतो आणि अजूनही तो आपल्या कंपनीमध्ये नोकरीवरती आहे. आनंदाचार्यांच्या समोर खोटं बोलण्याची शिक्षा काय असते माहितीये का? धर्मपीठासमोर आणून उभा करा, जीभ कापून हातात देईन त्याच्या. जा, कारवाई करा त्याच्यावर. अण्णा, तुम्ही नका काळजी करू, मी कारवाईचे आदेश दिले आधीच. श्री, तू जे ठरवलेस ते न घाबरता सांगून टाक अण्णासाहेबांना. नाही मॅडम, मी नाही खोटं बोलू शकणार आहे त्यांच्याशी. अरे तुम्ही बघताय ना, खोटं बोलणार किती चिडतात ते. नाही, मला खूप भीती वाटते. अगं पण घाबरून कसं चालेल? तुला बोलावं तर लागेलच ना. अण्णासाहेब आज विचारणारच तुला. कसं खोटं बोलू मी? नाही मग तुला बोलावंच लागेल. तू जर का खरं सांगितलंस तर त्याचे काय परिणाम होतील तुला माहितीत का? विषयाला 10 फाटे फुटतील. तुझं ह्या घरातलं स्थान धोक्यात येईल. मग आम्ही जे सांगितलं ना ते खोटंच सांगतो त्याला. घाबरू नको, घाबरू नको. चल. आम्ही आहोत ना. चल, चल, चल. त्या माणसावरती कारवाई झाली की आम्हाला लगेच कळवा. आनंदाचार्यांच्या समोर खोटं बोलल्याची शिक्षा किती जबरदस्त असते याला कळू दे सगळ्यांनाच. या विषयावर आपण नंतर बोलू. श्रेयसी, सकाळ झालेली आहे. आम्हाला माहिती आहे आमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तू आमच्या समोर उभी आहेस. बोल, काय म्हणाला तो माणूस? श्रेयसी, आमचा अंत बघू नकोस. विचार करण्यासाठी आम्ही अख्खी रात्र दिली होती तुला. आता पटापटा सांगून टाक, काय बोलला तो माणूस? अण्णा, तो माणूस मला म्हणाला की त्याला तुमचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून. तुमचा भक्त आहे तो. त्याच्यासारख्या छोट्या माणसाला वाड्यात प्रवेश नाही, म्हणून मग त्याला दर्शन घेता येईना तुमचं. म्हणून मग त्यानं पूजेच्या दिवशी याचक बनून घरात प्रवेश मिळवला. पण तुम्ही ओळखलं त्याला. तुम्हाला त्याच्याबद्दल खरं कळलं तर तुम्ही त्याला शिक्षा कराल म्हणून भीतीनं तो पळाला. अनिकेत आणि भाऊजी देखील धावलेत त्याच्या मागे. मी मागच्या दाराशीच उभी होते तेव्हा आपली भूमिका स्पष्ट व्हावी म्हणून त्यांनी हे सगळं सांगितलं मला. असं असं काय ग, अण्णांचा तो एवढा मोठा भक्त होता, मग घराभोवती घिरट्या का मारत होता? त्याला अण्णांना भेटायचं होतं. असं चोरून? आम्ही धर्मपीठ भरवतो, असंख्य लोक येतात आम्हाला भेटायला, आमच्या दर्शनाला. इथे यायचं होतं त्यांनी. त्याला जवळून दर्शन घ्यायचं होतं अण्णा तुमचं. असं असं हे त्यांनी तुला सांगितलं? हो. एवढी
प्रश्नोत्तर करायचा वेळ मिळाला वाटतं तुम्हाला. नाही म्हणजे काही काही तो जे काय बोलला ते सगळं सांगितलं मी तुम्हाला. फरक अण्णा साहेब, रेणुका सांगत होती म्हणजे तुम्ही घरात नसताना तो घराभोवती घिरट्या घालत होता घरात घुसण्यासाठी, मग ते हो कशासाठी? कदाचित त्याला माहित नसेल ना की अण्णा घरात नाही येत म्हणून. अण्णासाहेब, तिला जेवढं शक्य होतं तेवढं तिने सगळं सांगितलं. आणखीन खोदून खोदून विचारून काय मिळणार? तिला त्रास देणं हा उद्देश नव्हता आमचा. सत्य काय आहे एवढंच जाणून घ्यायचं होतं. ठीक आहे, आम्हाला खात्री आहे की श्रेयसी आमच्याशी कधीही खोटं बोलणार नाही. पण आमच्या समोर खोटं बोलणाऱ्या माणसाची काय अवस्था करतो आम्ही हे त्यानंतर ऋषिकेशला विचारा. येतो आम्ही. ऋषिकेश, चल. श्रेयसी, अण्णा चिडले की किती भयंकर दिसतात नाही? बापरे बापरे बापरे, अण्णांना खोटं बोललेलं अजिबात खपत नाही. हं? फार भयंकर शिक्षा देतात होते. मी काय म्हणतो मोठी, तू खोटं बोलली नाहीस ना? काम हो, उगीच घोळवून बसायचं हो. श्रेयसीचं तुला जेवढं शक्य होतं ते सगळं तू अण्णांना सांगितलंस आणि त्यांना ते पटलंय, हो की नाही? हा, चल आराम कर. चल चल. श्रेयसी खरं बोलली असं काही वाटत नाही. हं, कारण तिचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगत होता आणि ती काहीतरी वेगळंच बोलत होती. काहीतरी गौड बंगाल आहे, शोधून काढायला हवं. इथे दूध डोळे मिटुनी त्यात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्यांची सरावल्या. गाणी कसली म्हणताय? बाहेर काय झालं ते सांगा आधी. काय होणार काय होणार? ती कार्ती आहे ना, ती फार हुशार आहे, हुशार. ती काय सांगत होती माहितीये का अण्णा? तो माणूस म्हणे तिला म्हणाला की तो अण्णांचा फार मोठा भक्त आहे, त्यांचं जवळून दर्शन घेण्यासाठी म्हणे तो घरात घुसला. काहीतरीच गोंधळ आहे बर, काहीतरी प्रचंड गोंधळ आहे. तिच्या चेहऱ्यावरून माझ्या लक्षात आले. पण अण्णासाहेबांनी यावर विश्वास ठेवला? ठेवला, 100% विश्वास ठेवला. तर तुला एक सांग, आपण विश्वास ठेवायचा नाही बरं का. आपण हे प्रकरण आहे ना, हे खंडलं पाहिजे. माझी खात्री आहे आपण खंडलं ना तर आपल्या हातात चांगलं घबाड मिळेल. म्हणून काय म्हणते, तुम्ही त्या माणसाचा शोध सुरूच ठेवा, त्याच्याकडूनच आपल्याला खरं काय ते कळेल. ते मी करतो ग, पण तू आहेस ना, तू ती श्रेयसी आहे ना, श्रेयसी, तिच्यावर बारीक लक्ष ठेव. हे काय प्रकरण आहे ना, याचा आपल्याला तपास लावायलाच हवा. ती श्रेयसी आहे ना, श्रेयसी, तिचं काय गौड बंगाल आहे ना, ते त्या अण्णांच्या समोर उघड करायलाच हवं. पण त्याच्या आधी नेमकं काय चाललंय याचा शोध लावायला हवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सासूबाई, सासूबाई, श्रेयसी तू?
का आलीस इथे? तुला अण्णांनी इथे यायचं नाही असं परत परत सांगून त्यांची आज्ञा तू का मोडतेस? हा पूजेचा प्रसाद द्यायला आले होते. या पाया पडते. कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. अरे हो, एका माणसाला तुला भेटायचं होतं. ते माझ्या मागे लागलेत की तुझी आणि त्यांची भेट घडवून आणा म्हणून. कोण आहेत ते? आहे एक दुर्दैवी जीव. आपल्या मुलीला शोधण्यासाठी साकव गावावरनं आलेत ते इथे. इथे आपल्या घरीच राहतात. ते ते इथे राहत आहेत? मग कुठे ते? आहेत ना, इथेच आहेत ते. चल, हो, इथे चल. पडवीतच असतील ते. अरे इथंच तर होते, कुठे गेले? येतीलच इतक्यात काहीतरी आणायला गेले असतील. सासूबाई, खरं तर आता मला निघायला हवं. काय घरी जायला जरा जरी उशीर झाला तर मग घरी शंका नको ना यायला. अगं पण नाही नको, मी निघते. नंतर भेटेन त्यांना. बरं, नीट जा हा. येते. अरे वा, महेशच्या घरातून श्रेयसी बाहेर पडतेय. वा वा वा, ज्या संधीची मी इतके दिवस वाट बघत होतो ती अचानक माझ्या हातात येऊन पडली. आता जातो अण्णाकडे. बघाच गंमत, कहाणीला कशी ट्विस्ट देतो ते. अरे जगन्नाथ म्हणतात मला. हो, तुम्ही कुठे गेला होता? श्रेयसी आली होती ना? आली होती का? नाही, मी ते तंबाखू आणायला गेलो होतो. आताच गेली का ती? हो, पण तुम्ही आता जाऊ नका. का? तिला लवकर घरी पोहोचायचंय. हा. ती नंतर भेटेन असं म्हणाली तुम्हाला. बर बर. मी चहा टाकते. हो हो. चांगली संधी गेली राव. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अण्णा, 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 आज मला फार दुःख झालंय हो, फार वाईट वाटतंय. हे आम्हाला कशाला सांगायला आलायत? जाऊन आपल्या बायकोला सांगा. असं नव्हे हो अण्णा. अण्णा, मला माझ्या करता वाईट वाटत नाही हो अण्णा, मला तुमच्या करता भारी भारी वाईट वाटतंय हो. म्हणजे बघा ना अण्णा, अहो या गावातलाच नव्हे तर या पंचक्रोशीतला प्रत्येक माणूस तुम्हाला कसा देव मानतो. म्हणजे तुमच्या तोंडातून निघालेलं साधं वाक्य सुद्धा लोकांना ब्रह्मवाक्यासारखं आहे. अहो अण्णा, या पंचक्रोशीत असा एकही माणूस असा नाहीये की जो तुमचा शब्द अवेरू शकेल असं आजपर्यंत मी छाती ठोकपणे सांगू शकत होतो. अण्णा, या पुढे मला असं सांगता येणार नाही. काय झालं? मुद्द्याचं बोला, पापड पसारा नको. जे बोलायचं ते स्पष्ट बोला. आता काय सांगायचं अण्णा, आपलीच जीभ आणि आपलेच ओठ सांगायला जीभ धजावत नाहीये. पण तुम्हाला सांगतो अण्णा, अशी एक व्यक्ती आहे जिने तुमचा सुद्धा शब्द अवेरलेला आहे. कुठल्या व्यक्तीने? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? आता काय सांगायचं अण्णा, तुमची धाकटी सून श्रेयसी. श्रेयसी? काय केलं काय तिने? अण्णा साहेब, आतापर्यंत किती वेळा तुम्ही तिला सांगितलं की त्या महेशशी काही संबंध ठेवायचा नाही म्हणून, मग त्याच्या घरी जायचं नाही म्हणून. पण नाही अण्णा, नाही. तुमचा शब्द तिने ऐकला नाही, गेली त्याच्या घरी गेली. आता या धाडसाला काय म्हणायचं काय अण्णा साहेब? कशावरून बोलताय तुम्ही? तुम्ही खरं सांगताय, याचा पुरावा काय? आता मी खोटं कशाला सांगू अण्णा साहेब? आता तुम्हाला माझं बोलणं खोटंच वाटत असेल तर तुमची सून
धाकटी सून आता इकडं येते आहे, तिला विचारा ना अण्णासाहेब. अनिकेत, अनिकेत, काय आजोबा? ताबडतोब जा आणि तापलेली पळी घेऊन या. कशासाठी आजोबा? तापलेली पळी घेऊन या. हो आजोबा. श्रेयसी, माग फिर. एकही पाऊल पुढे टाकायचं नाही. कुठे गेली होतीस? ठीक. आम्ही काय विचारतोय? महेशकडे गेली होतीस, बरोबर? हो. इतक्या वेळा समजावून सांगितलं तुला, तरी तू ऐकलं नाहीस. काय ऐकलं नाहीस तू? पहिल्या वेळेला गेलीस तेव्हा तुला माफ केलं होतं आम्ही. तेव्हाच तुला बजावून सांगितलं होतं ही चूक पुन्हा घडता कामा नये. तरी सुद्धा तू का गेलीस? पहिल्यांदा घडते ती चूक, दुसऱ्यांदा घडतो तो अपराध, आणि तिसऱ्यांदा घडतो तो गुन्हा. चूक आणि अपराध क्षमा केली जाऊ शकते, पण गुन्ह्याला फक्त शिक्षाच केली जाते. फक्त शिक्षा, फक्त शिक्षा, फक्त शिक्षा. तुझी हीच पावलं वळतात ना महेशच्या घराकडं. दोष तुझा नाही आहे, तुझ्या पावलांचा आहे. त्या पावलांना शिक्षा करणारा मी आज. आपले त्या फलित्याचा चटका देणार. अनिकेत, अहो आजोबा, तिला माफ करा आजोबा. अजिबात बोलायचं नाहीस मध्ये. आज तू अजिबात मध्ये पडायचं नाहीयेस. आम्ही तिला सुधारण्याची संधी वेळोवेळी दिलेली होती. तिला पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की त्या महेशच्या घरामध्ये जाणं हे आम्हाला कदापिही मान्य नाही. तरीही तिने गुन्हा केलेला आहे, त्याची शिक्षाही तिला झालीच पाहिजे. आज जर आम्ही तिला माफ केलं तर तिच्या हातून यापेक्षाही भयंकर गुन्हे घडतील. जगन्नाथराव, तो फलिता. एक मिनिट. आज नाही, आज आजोबा नाही, नातू नाही, आपल्या दोघांमधलं प्रेम मध्ये येता कामा नये. पाय पुढे कर. तुला मान्य आहे? महेशकडे जाऊ नको असं यापूर्वी अनेक वेळा मी तुला समजावून सांगितलं होतं. एक गोष्ट लक्षात ठेव, तू गुन्हा केलायस, त्याच्या परिणामांना सामोरे जा. पाय पुढे कर. ज्या पायांनी तू महेशकडे गेलीस ते पाय पुढे कर.
कायमची अद्दल घडली पाहिजे. ते पाय पुन्हा कधीही महेशच्या घराकडं या दिशेनं सुद्धा वळता कामा नये. श्रेयसी आम्हाला पाय पुढं काढ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.